नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. 3 वर्षाची लॉ सी-ई-टीची परीक्षा झालेली आहे. त्याचबरोबर 5 वर्षाची जी लॉ सी-ई-टीची परीक्षा आहे, तर ती 3 मेला आहे. तर 5 वर्षीय लॉ सी-ई-टीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही लॉ सी-ई-टीची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणत्या विषयाचा कशाचा अभ्यास केला पाहिजे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, यामध्ये एकूण 5 विषय आहेत लॉ सी-ई-टीसाठी. तर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हा एक विषय आहे. त्याचबरोबर इंग्लिश हा एक विषय आहे. लॉजिकल रिझनिंग हा एक विषय आहे. त्याचबरोबर कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर कारणमीमांसा म्हणजेच लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा एक विषय आहे. आणि 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना गणित हा 10 मार्काला एक विचारला जातो. तो एक सब्जेक्ट लॉ सी-ई-टीच्या परीक्षेसाठी आहे. तर या सर्व सब्जेक्टची कशा पद्धतीनं तयारी करायची, कुठल्या सब्जेक्टमधल्या कुठल्या टॉपिकचा कशा पद्धतीनं अभ्यास करायचा, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, सुरुवातीला बघूया सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानचा विचार करायचा म्हणला तर यामध्ये इतिहासाचे प्रश्न विचारले जातात, यामध्ये भूगोलाचे प्रश्न विचारले जातात, यामध्ये यावर्षी विज्ञानाचे देखील प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर फुल फॉर्म विचारले जातात, त्याचबरोबर डे अँड डेट्स विचारले जातात. तर आपण सामान्य ज्ञानच्या अनुषंगानं इतिहास विषयाच्या अनुषंगानं बघूया त्यामध्ये कशा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. तर इतिहास विषयाचा विचार करायचा झाल्यास त्यामध्ये बघा, इतिहासाचे 3 टप्पे पडतात. त्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आहे, त्यामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे. तर या तिन्ही टप्प्यामधील क्वेश्चन हे विचारले जातात. काही परीक्षेला ते विचारले जातात, काही परीक्षेला विचारले जाणार नाही आहेत. म्हणजे अशा पद्धतीने कुठल्या बॅचला विचारतील, कुठल्या बॅचला नाही विचारणार. ठीक आहे. तर प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अनुषंगाने कशा कशावर प्रश्न विचारू शकतात तर ते आपण बघूया. तर प्राचीन भारताचा इतिहासाचा विचार करता त्यामध्ये जैन धर्माचा इतिहास, बौद्ध धर्माचा इतिहास, वैदिक संस्कृती, त्याचबरोबर बघा 4 वेद आहेत. तर ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. बौद्ध धर्माचा विचार करायचा झाल्यास बौद्ध धर्माचे संस्थापक, बौद्ध धर्माची भाषा, त्यांचा धर्मग्रंथ, ठीक आहे, आणि गौतम बुद्धाच्या वैयक्तिक त्यांचे नातेसंबंधाच्या अनुषंगानं म्हणजे वडिलांचे नाव किंवा त्यांचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला, महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झालं, कधी झालं, या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. आणि तशाच पद्धतीचे प्रश्न हे भगवान महावीरांच्या अनुषंगानं विचारू शकतात. त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, त्यांचं महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झालं, किंवा जैन धर्माची भाषा कोणती, त्यांचा धर्म कोणता, अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे. वैदिक संस्कृतीचा विचार करायचा झाल्यास मगाशी सांगितल्याप्रमाणे ऋग्वेद असेल, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या अनुषंगानं काय प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, चंद्रगुप्त मौर्यच्या दरबारात मेगॅस्थेनिस नावाचा एक वकील होता जो सेल्युकस निकेटरचा होता. तर त्यानं कोणतं बुक लिहिलं, किंवा जो कौटिल्य होता म्हणजेच चाणक्य यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, अशाही पद्धतीचं त्या संदर्भानं प्रश्न विचारू शकतात. सम्राट अशोकाच्या अनुषंगानं प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुढं जायचं म्हणल्यावर आणि आधुनिक कालावधीचा किंवा हा जो आपण प्राचीन कालावधीचा जो विचार करतोय तर त्यामध्ये बघा, बुक्सच्या अनुषंगानं आणि लेखकाच्या अनुषंगानं सुद्धा प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. हर्षवर्धन एक राजा होता, तर त्यानं 3 नाटकं लिहिलेली. तर त्यामध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात की ह्यापैकी कोणते नाटक लिहिले नाही. ठीक आहे. तर
तेही बघा. त्याचबरोबर बौद्ध धर्माच्या 4 धम्मपरिषदा झाल्या. बौद्ध धर्माच्या 4 धम्मपरिषदा झाल्या. कोणत्या ठिकाणी झाल्या, ती कुणी भरवली गेली, साल आणि कोणत्या ठिकाणी भरवली. पुन्हा एकदा बघा, त्या कुणी भरवल्या गेल्या, कोणत्या साली भरवल्या गेल्या, कोणत्या ठिकाणी भरवल्या गेल्या, या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर तसाच विचार करायचा गेला पुढं तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या अनुषंगानं तुम्हाला दिल्ली सल्तनतचा विचार करायचा झाल्यास त्यामध्ये वेगवेगळे वंश सत्तेवर येऊन गेले. सुरुवातीला गुलाम वंश असेल, त्यानंतर खिलजी वंश असेल, त्यानंतर तुघलक वंश असेल, सय्यद वंश असेल किंवा लोधी वंश असेल. तर या अनुषंगानं त्याची वेगवेगळ्या वंशाची स्थापना कोणी केली आणि त्यामधले मेन जे सुलतान आहेत तर त्या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. तर त्याचबरोबर बघा, आता मोहम्मद तुघलकाच्या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. त्यांच्या मला वाटते या बॅचला लास्ट टाईम हा प्रश्न विचारलेला गेलेला की मोहम्मद तुघलकाच्या कालावधीत कोणता परकीय यात्रेकरू भारतात आला होता. ठीक आहे. म्हणजे कुठल्या राजाच्या कालावधीत कुठला फॉरेन यात्रेकरू हा भारतात आला होता, अशाही अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर बघा, त्यानंतर कुठल्या सुलतानानं दक्षिणेवर पहिल्यांदा आक्रमण केलं, अशाही पद्धतीने, किंवा जी दिल्ली राजधानी होती तर ती बदलून दौलताबाद कुठल्या सुलतानानं केली. ठीक आहे. अशाही पद्धतीचे प्रश्न विचारतात. किंवा दिल्ली सुलतानशाहीतला शेवटचा घराणं कोणतं होतं, शेवटचा सुलतान कोणता होता, अशाही पद्धतीने विचारू शकतात. दिल्ली सुलतानशाहीमध्ये सुलतान पदावर बसलेली एकमेव महिला शासक, अशाही पद्धतीनं, म्हणजे रजिया सुलतान आहे तर त्याही अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. कुतुब मिनारची निर्मिती कुणी केली, कुतुब मिनारचं जे बांधकाम होतं तर ते कुणाच्या कार्यकालात कंप्लीट झालं, अशाही पद्धतीनं प्रश्न विचारू शकतात. तर त्याही प्रश्नांचा ओहापोह तुम्ही करा, वाचा. त्याचबरोबर बघा, दिल्ली सुलतानशाहीच्या अस्तानंतर मुघल साम्राज्याची सत्ता आली. मुघल साम्राज्याचा प्रारंभ किंवा मुघल साम्राज्याची सत्ता आणली ती बाबरनं. बाबरची आणि लोधी घराण्याची जी शेवटचा हे होता, सुलतान होता, तर त्यांची पानिपतमध्ये लढाई झाली. तर ती पानिपतची पहिली लढाई 1526ला झालेली. मग पानिपतच्या 3 लढाया कोणत्या साली झाल्या, कुणाकुणाच्यामध्ये झाल्या, तर याही अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. तर तेही बघा, बाबरनं एक बुक लिहिलं बाबरनामा नावाचं. ठीक आहे. ते कोणत्या भाषेत लिहिलं, अशाही पद्धतीने विचारू शकतात. कोणतं बुक लिहिलं, अशाही पद्धतीने विचारू शकतात. तर बाबरची एक मुलगी होती गुलबदन बेगम, हिनंही एक बुक लिहिलेलं. तर ते बुक कोणत्या भाषेत होतं, त्याचबरोबर ते कुणाच्या संदर्भानं लिहिलेलं, अशाही पद्धतीनं प्रश्न विचारू शकतात. तर तेही बघा. त्यानंतर बाबरनंतर जो हुमायून आहे तर त्याच्या अनुषंगानं काय प्रश्न विचारू शकतात. म्हणजे ते तुम्ही बघा, कोणताही मुघल साम्राज्यावर कुठल्याही जो बादशाह होता तर त्याच्या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. अकबराच्या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. अकबराच्या कालावधीमध्ये दुसरी पानिपतची लढाई झाली. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, जहांगीरच्या कालावधीमध्ये चित्रकलेचा हे झाला, विकास झाला. जहांगीरच्या कालावधीला चित्रकलेचा सुवर्णकाळ म्हटलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर त्यानंतरचा जो हे होता शहाजहानच्या कार्यकालाला मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ म्हटलं जातं. का म्हटलं जातं, तर शहाजहानच्या कालावधीतच ताजमहलची निर्मिती झाली होती. शहाजहानच्या कालावधीतच लाल किल्ल्याची निर्मिती झाली होती. मोती मस्जिद असेल, जामा मस्जिद असेल, ह्या मशिदीची सुद्धा निर्मिती शहाजहानच्या कालावधीमध्ये झाली होती. त्यानंतर बघा, औरंगजेब आला. त्यानंतर जे काय औरंगजेबाच्या असतानंतर जे काय मुघल साम्राज्याचे जे काही बादशाह होते ते इतके काही शूरवीर नव्हते. ठीक आहे.
तर त्याच ह्या अनुषंगानं कशाही अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात, तर ते तुम्ही बघा. त्याचबरोबर महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास ही CETची परीक्षा ही महाराष्ट्राची आहे, MHCET, ठीक आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनुषंगानं मग त्यामध्ये जो समजा सुरतेची लूट असू द्या, अफजल खानाचा वध असू द्या, किंवा पन्हाळगडाला जो वेढा घातलेला, तर त्यामधून त्यांची केव्हा सुटका झालेली, त्यांनी पहिला किल्ला कोणता जिंकला, अष्टप्रधान मंडळाच्या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात, राज्याभिषेकाच्या अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात, कशाही अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. तर तेही तुम्ही बघा. त्याचबरोबर जे ह्याच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, तो जो इतिहास आहे तुम्ही वाचा, जेणेकरून जरी समजा त्या अनुषंगानं प्रश्न आला तरी तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे. त्यानंतर पेशव्यांचा जो इतिहास आहे, ठीक आहे, तर तोही तुम्ही बघा. जरी समजा त्या अनुषंगानं काय प्रश्न आला तरी तोही तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. त्यानंतर जो 1857चा उठाव आहे, तर त्याही अनुषंगाने बघा. त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जो पहिलं जी काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेसचा पहिला जो कालावधी होता तर तो मावळवादी लोकांचा होता. त्यानंतरचा दुसरा कालावधी होता जहालमतवादी लोकांचा होता. त्यानंतर तिसरा जो पिरियड होता तो गांधीयुग होता. तर या कालावधीमध्ये कोणी कशा पद्धतीने कार्य केलं, कुठल्या क्रांतिकारकानं कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली असेल, कुठल्या समाजसुधारकानं काय काम केलं, याही अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. आता लास्ट टाईम आचार्य दयानंद सरस्वती यांच्या अनुषंगानं प्रश्न विचारलेला, ठीक आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या अनुषंगानं प्रश्न विचारलेला, ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे गांधी युगाच्या अनुषंगानं चले जाओ या चळवळीच्या अनुषंगानं प्रश्न विचारलेला, ठीक आहे. तर कुठल्या चळवळी त्याचं म्हणजे साल जे आहे तर ते तुम्ही बघा, ठीक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कुठल्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये काय योजना अंमलात आल्या, ठीक आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक कोणाला म्हटलं जातं, अशाही पद्धतीनं प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे. आता लास्ट टाईम हाही प्रश्न विचारलेला, पहिली जनगणना कधी झाली, ठीक आहे. कशावरही प्रश्न विचारू शकतात. हे झालं इतिहासाचं. त्याचबरोबर त्यानंतर भूगोलाच्या अनुषंगानं काय प्रश्न विचारले जातात, तर महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, जगाचा भूगोल असेल, या संदर्भात काय प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्राचा भूगोलाचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्राला कोणत्या दिशेला कोणत्या राज्याची सीमा आहे हेही तुम्ही बघा. त्यानंतर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार असेल, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार असेल, त्याच पद्धतीनं भारताचा अक्षवृत्तीय विस्तार असेल, रेखावृत्तीय विस्तार असेल, याही अनुषंगानं प्रश्न विचारले जातात. तर तेही बघा. त्याचबरोबर नद्या, कुठली नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते याही संदर्भानं प्रश्न विचारतात. कुठली नदी ही कोणत्या शहराजवळून जाते. लास्ट टाईम आता जी 3 इयरची परीक्षा झाली त्यामध्ये तापी नदी कोणत्या शहराजवळून वाहते, अशाही पद्धतीनं प्रश्न विचारलेला. तर तशाही पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर बघा, घाट, कोणता घाट म्हणजे या शहराजवळून या शहरावरून या शहराच्या ठिकाणी जात असताना कोणता घाट लागतो, मुंबईवरून पुण्याला जाताना कोणता घाट लागतो, कराडवरून चिपळूणला जाताना कोणता घाट लागतो, ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात. तर त्याही अनुषंगानं तुम्ही ते बघा, वाचा. त्याचबरोबर बघा, त्यानंतरचा विषय म्हणजे की मगाशी सांगितल्याप्रमाणे सीमा, तशाच पद्धतीने भारताच्या सीमासुद्धा लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे ज्या काय वेगवेगळे जे देश आहेत तर त्यांच्यामध्ये सीमारेषा असते, तर त्यांची पण नावं असतात. आता लास्ट टाईम अफगाणिस्तान आणि ह्याच्या अनुषंगानं विचारलेलं बघा, भारताच्या अनुषंगानं कुठली सीमारेषा,
ठीक आहे. तर तशा कुठली सीमारेषा कुठल्या कुठल्या देशाच्या मध्ये आहे, जर त्याही अनुषंगानं प्रश्न विचारतात तर तेही तुम्ही बघा. त्याचबरोबर यामध्ये कुठल्या शहरामध्ये काय प्रसिद्ध आहे, कुठलं शहर कशासाठी प्रसिद्ध आहे, सोलापूर चादरीसाठी प्रसिद्ध आहे, किंवा समजा नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे, अशाही पद्धती म्हणजे काय काय शहराचे कुठलं पीक कुठल्या शहरात आहे. आता केळी असेल जळगावला असेल, वसईला असेल, ठीक आहे. तर तशाही पद्धतीनं ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर अलिबागला कलिंगड असतील, नागपूरला संत्री असतील, म्हणजे अशा पद्धतीने कुठल्या शहरामध्ये कुठलं फळ आहे प्रसिद्ध, तर किंवा त्याचं उत्पन्न जास्त होतं हे लक्षात घ्या. त्याचबरोबर यामध्ये कोणतं धरण कुठल्या नदीवर वसलं आहे. समजा जे कोयना धरण आहे तर ते कुठल्या नदीवर वसलेलं आहे, किंवा अगदी जे गंगापूर धरण आहे तर ते कोणत्या नदीवर वसलेलं आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर वसलं आहे. तर अशाही पद्धतीने प्रश्न विचारतात. त्याचबरोबर जलविद्युत प्रकल्प असतील, औष्णिक विद्युत प्रकल्प असतील, तर हे जे प्रकल्प आहेत, तर समजा एखाद्या प्रकल्पाचं नाव देतील, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर आपल्याला तशा अनुषंगानं सुद्धा तयारी करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, अष्टविनायक कुठलं अष्टविनायकाचं जे स्थान आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे, ठीक आहे. याही अनुषंगानं प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर बघा, अभयारण्य कुठलं, आता समजा राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, कोल्हापूर जिल्ह्यात आहे, किंवा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, अशा पद्धतीनं प्रश्न विचारू शकतात. तर सांगली जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय उद्यान असतील, ठीक आहे, मग त्यामध्ये विचारतील गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ह्याही प्रश्नाची तयारी करताना आपल्याला हेही जे राष्ट्रीय उद्यान असतील, अभयारण्य असतील, याही अनुषंगानं वाचा, जेणेकरून जर समजा त्या संदर्भात प्रश्न विचारला तर तो आपल्याला आला पाहिजे. तर शिखरं, आता लास्ट टाईम भारतातील सर्वात उंच शिखर हा थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला. तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पण शिखरं आहेत. सर्वात उंच शिखर कळसूबाई. तर याही अनुषंगानं प्रश्न आला तर तुम्ही तो तयारी करा, त्याचा अभ्यास करा, ठीक आहे. त्याचबरोबर बघा, देशाचा विचार करायचा म्हणला, देशाच्या भूगोलाचा विचार करायचा म्हणला तर वेगवेगळी राज्य आहेत, वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश आहेत, तर त्यांच्या राजधान्या असतील, किंवा समजा एखादं राज्य असेल, कर्नाटक राज्य आहे तर त्यांची भाषा, पंजाब राज्य आहे त्यांची भाषा, याही अनुषंगानं प्रश्न विचारले जातात. भारताच्या वायव्येला कुठल्या देशाची सीमा आहे, पूर्वेला कोणत्या देशाची सीमा आहे, तर याही अनुषंगानं प्रश्न विचारले जातात. तर तेही तुम्ही बघा. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं महाराष्ट्राच्या अनुषंगानं बघितलं नद्या, तर त्यांचं उगमस्थान, तसंच ह्याच्यामध्ये विचारू शकतात भारतातील सर्वात लांब नदी असेल, ठीक आहे, तर तेही बघा, किंवा ती कुठं उगम पावते. त्याचबरोबर राष्ट्रीय उद्यानं, कुठलं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. समजा गेल्या वर्षी हा प्रश्न विचारलेला बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, हा एकदा प्रश्न विचारलेला. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे हेही विचारलेलं, ठीक आहे. अभयारण्याच्या अनुषंगानं सुद्धा कोणतं अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर तेही तुम्ही बघा. मग सांगितल्याप्रमाणे जसे आपण महाराष्ट्रातले अणुविद्युत प्रकल्प असतील, औष्णिक विद्युत प्रकल्प असतील बघितले, तशाही पद्धतीने तुम्ही देशामधले कोणकोणत्या राज्यामध्ये कोणता अणुविद्युत प्रकल्प आहे, औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते बघा. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अनुषंगानं, त्याचबरोबर देशाच्या अनुषंगानं जी काही थंड हवेची ठिकाणं आहेत तर ती तुम्ही बघा. कोणतं जे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे हे महाराष्ट्राच्या अनुषंगानं बघा. आणि देशाच्या पातळीवर विचार करायचा म्हटला तर
कोणतं थंड हवेचं ठिकाण हे कोणत्या राज्यात आहे हे बघा. त्याचबरोबर प्रसिद्ध स्थळे, समजा गेटवे ऑफ इंडिया विचारतील किंवा ताजमहल विचारतील, कुतुब मिनार विचारतील, कोणत्या राज्यात आहे. लास्ट टाईमला हा प्रश्न विचारलेला कोणार्कचे सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे. ठीक आहे, तर ते ओडिसा राज्यात आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रश्न विचारते. त्याचबरोबर बघा सर्वात मोठे राज्य लोकसंख्येच्या मानाने विचारते, क्षेत्रफळाच्या बाबतीत विचारते. त्याचबरोबर सर्वात जास्त सर्वात कमी लोकसंख्या असेल, क्षेत्रफळ असेल तर तेही बघा कोणकोणती राज्य आहेत. ठीक आहे, सर्वात लांब धरण, त्याचबरोबर जे काही सर्वात मोठी, ज्या काय सर्वात मोठ्या, सर्वात लहान अशा काही क्वेश्चन विचारते तर तेही तुम्ही बघा. त्याचबरोबर जगाच्या भूगोलाचा विचार करायचा म्हणला तर काय काय ठराविक क्वेश्चन्स आहेत तर ते बघा. लास्ट टाईमला क्वेश्चन म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, काळेखंड, असे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न जगाच्या भूगोलाचा बाबतीत विचारले जातात. तर तेही तुम्ही काही ठराविक क्वेश्चन बघू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल या बाबतीत प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्याचबरोबर विज्ञानाच्या अनुषंगानं लास्ट टाईम व्हिटॅमिनच्या अनुषंगानं प्रश्न विचारले जातले बघा. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, म्हणजे शोध आणि कशाचा शोध लावला, कुठल्या संशोधकांनी लावला यावर प्रश्न विचारतात. त्याचबरोबर साहजिकच कुठल्या व्हिटॅमिनच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता डिसीज होतो याही संदर्भानं प्रश्न विचारतात. हसणारा वायू हाही प्रश्न विचारलेला. ठीक आहे, तर त्याही अनुषंगानं वाटलं तर सेपरेट अगदी जे काही महत्त्वाचे आहेत तर त्या अनुषंगानं सेपरेट एखादा व्हिडिओ बनवतो. तर तशा पद्धतीचे विज्ञानाच्या अनुषंगानं तुम्ही तयारी करू शकता. त्याचबरोबर बघा डे अँड डेट्स, तर या बाबतीत प्रश्न विचारते, दरवर्षी विचारते. मानवाधिकार दिन विचारलेला आहे यावर्षी. प्रत्येक बॅचला 2 प्रश्न हे विचारले जातात. ठीक आहे, तर या बाबतीत तुम्ही सजग राहायचं आहे, जेणेकरून हे सगळं वाचा. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा प्रश्न आला तर तुमचा चुकला नाही पाहिजे. त्याचबरोबर फुल फॉर्म, आता ह्या वर्षीसुद्धा IPCचा फुल फॉर्म विचारलेला किंवा बाकी युनेस्कोचा विचारलेला. तर अशा पद्धतीने फुल फॉर्म विचारले जातात. तर ते तुम्ही वाचा, जेणेकरून जरी समजा कुठलाही फुल फॉर्म, म्हणजे जर समजा जे विद्यार्थ्यांकडे आपलं वगैरे बुक आहे तर त्यामध्ये जवळजवळ 8-10 पेजेस हे फुल फॉर्मवर दिलेले आहेत. डे अँड डेट्सवर 4 पेजेस दिलेले, 4-5 पेजेस. तर हे जरी वाचलं ना, म्हणजे थोडक्यात त्यामधले काही प्रश्न विचारतात. त्याचबरोबर म्हणजे फुल फॉर्म तर सर्वच दिलेलं आहे, A to Z पर्यंत जेवढे फुल फॉर्म येतात तर तेवढे त्यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही वाचा. त्याचबरोबर दुसरा विचार करायचा म्हटला बुक्स आणि लेखक, याही अनुषंगाने इतिहासाच्या मधले कुठले लेखक, त्यांनी कोणतं बुक लिहिलं याही संदर्भानं प्रश्न विचारते. तर त्याचीही तयारी करा. त्याचबरोबर बघा, जर समजा आपण चालू घडामोडीचा विचार करायचा म्हणला तर चालू घडामोडीच्या अनुषंगानं लास्ट टाईम मी व्हिडिओ पण बनवलेत, त्याचाही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झाला. त्याचबरोबर मी विद्यार्थ्यांना म्हणजे नोट्ससुद्धा दिलेल्या, तर त्याचाही फायदा झाला. तर यामध्ये क्रीडाच्या क्षेत्राच्या अनुषंगानं प्रश्न विचारलेले, बाकी साहजिक साहित्याच्या अनुषंगानं काय प्रश्न विचारलेले. ठीक आहे, तर त्याची तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. आणि ह्या करंट अफेअरच्या किंवा चालू घडामोडीच्या अनुषंगानं विचार करायचा म्हणला, जेवढं तुम्ही वाचाल तेवढं कमी असते. त्यामध्ये कोणता प्रश्न विचारतील काय हे सांगता येत नाही, पण जेवढा जे महत्त्वाचं आहे तर तेवढं तर आपण वाचलं पाहिजे. जरी समजा त्यामधला प्रश्न आला तरी तो आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, तर चालू घडामोडीची तयारी तुम्ही अशा पद्धतीनं तयारी करू शकता. साधारणतः सामान्य ज्ञान या टॉपिकवर जे प्रश्न आहेत तर ते जे प्रश्न आहेत तर ते साहजिकच जरी समजा हा आपण 30 मार्कासाठी घटक आहे, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. तर यामध्ये सामान्य ज्ञानावर समजा निम्मे क्वेश्चन पकडले तर निम्मे क्वेश्चन हे
चालू घडामोडीवर विचारले जातात. तर त्या अनुषंगानं आपण त्याची तयारी करणं हे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं तुम्ही तशा पद्धतीनं तयारी. त्यानंतरचा सब्जेक्ट बुद्धिमत्ता चाचणी. या सब्जेक्टमध्ये कोणत्या टॉपिकवर, कुठल्या चॅप्टरवर कोणते प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर याही अनुषंगानं तयारी करणं गरजेचं आहे. तर हा जो टॉपिक आहे तर तो साधारणतः 40 मार्काला आहे. ठीक आहे, 40 मार्क. तर बघा, यामध्ये समान संबंध म्हणजे ॲनालॉजी टेस्ट, हा जो टॉपिक आहे तर ह्याही अनुषंगाने मग तो शब्दाचे बाबतीत समान संबंध असतील, अक्षराच्या बाबतीत समान संबंध असतील. तर यामध्ये पहिला आणि दुसरा घटक दिला जातो. पहिल्याचा जसा दुसऱ्याशी संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी असणार आहे. मग तो चौथा जो पर्याय आहे तो ऑप्शन्समध्ये 4 पर्याय दिलेले असतात, तर तो आपल्याला निवडायचा आहे. ॲनालॉजी टेस्टमध्ये अशा पद्धतीने म्हणजे समान संबंध म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पहिल्याचा दुसऱ्याशी जशा पद्धतीनं संबंध असतोय तशाच पद्धतीनं तिसऱ्याचा चौथ्याशी असणार आहे. तर तो चौथा घटक आपल्याला पर्यायामधून शोधायचा असेल, तो शब्द असेल, शब्दाच्या संबंधाच्या बाबतीत प्रश्न विचारला तर, अक्षर संबंधाच्या बाबतीत प्रश्न विचारला तर तो अक्षर असतील. ठीक आहे. तर हा जो टॉपिक आहे तर त्या अनुषंगाने चांगले मार्क मिळवून देणार आहे. तर त्या अनुषंगाने ह्या टॉपिकची तयारी करणं हे निश्चितच गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जो दुसरा टॉपिक आहे ऑड मॅन आउट म्हणजे विसंगत घटक. समजा 4 घटक दिले जातात. यामध्ये 4 घटक दिले जातात, तर 3 घटक पेक्षा जो चौथा घटक आहे तो अलग असतोय. तर त्याच्यामध्ये काहीतरी विसंगत असतं. म्हणजे समजा अक्षर दिली तर 3 अक्षर ही व्यंजन असतील, चौथा अक्षर हे स्वर असेल. म्हणजे एक अक्षर हे अलग असते. गट त्यांच्यामधला जर समजा काही अक्षर असतील 3-3चं गट असतील तर त्यांच्यामध्ये सिक्वेन्स 2-2चा असेल. तर एका गटामध्ये हा 3-3चा सिक्वेन्स असेल. तर तो आपल्याला त्या 4 पर्यायामधनं शोधायचा आहे आणि तो ऑप्शन म्हणजे उत्तर म्हणून क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. याच बाबतीत शब्दाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारतात. म्हणजे काय तर साहजिकच 4 शब्द दिले जातात, म्हणजे नद्या दिल्या जातील. तर त्यामध्ये काही नद्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या असतात, 3 नद्या तशा पद्धतीनं दिल्या जातील आणि एक नदी ही अरबी समुद्राला मिळणारी दिली जाईल. तर त्यामधला आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. ठीक आहे. तर तशा पद्धतीनं आपल्याला तो शब्द शोधता आला पाहिजे. त्यानंतर ह्याच्या आता समान संबंधाच्या अनुषंगानं 2-3 प्रश्न विचारू शकतात. तसेच विसंगत घटक याही अनुषंगानं 2-1 प्रश्न विचारतात. त्याचबरोबर बघा, रांगेतील स्थान. तर यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर रमेशचा नंबर पुढून इतका आहे, मागून इतका आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती. रमेशचा नंबर पुढून इतका आहे, रांगेत एकूण विद्यार्थी इतके आहेत, तर मागून किती. अशाही पद्धतीने. किंवा रमेशचा मागून डॅश डॅश नंबर आहे, रांगेत एकूण विद्यार्थी इतके इतके आहेत, तर रमेशचा पुढून नंबर कितवा. अशाही पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. तर त्याही अनुषंगानं तुम्ही तयारी करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, अजून कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, तर न्यूमरोलॉजी अंकमालिकेवर प्रश्न विचारले जातात. साधारणतः ह्याच्यामध्ये काय केलं जातं, 4 असतील, 5 असतील अंक हे दिले जातात. तर ते जे प्रश्न आहेत ते वर्गाच्या बाबतीत असू शकतात, कधी घनाच्या बाबतीत असू शकतात, कधी वर्गमुळाच्या बाबतीत असू शकतात, कधी घनमुळाच्या बाबतीत असू शकतात. तर आपल्याला त्यामध्ये 4 हे दिले जातात. 5वा जो पुढं काय येईल, शेवटी काय येईल, जो सिक्वेन्स आहे, मालिका आहे कंप्लीट करण्यासाठी
तर कधी कधी आदलामधलं सुद्धा गॅप देऊ शकतात आणि तिथला सुद्धा विचारू शकतात. तर ती जी अंकमालिका आहे किंवा अक्षरमालिका असू द्या, अंकमालिका म्हणजे अंक दिले जातात. समजा इथे दिला 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, तर साहजिकच पुढं काय येणार आहे असा विचारतील येतं क्वेश्चन, तर 6चाच वर्ग येणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रश्न विचारतील. त्याचबरोबर अक्षराच्या बाबतीत विचार करायचा झाला तर समजा इथं दिला बी, डी, त्यानंतर एफ, त्यानंतर एच, म्हणजे 2, 4, 6, 8, तर साहजिक 10वा अक्षर आपल्याला त्यांनी विचारलेलं असते, तर ते आपल्याला लिहावं लागेल. हे अक्षराच्या बाबतीत, अक्षर मालिकेच्या बाबतीत. वरचा जो आहे अंक मालिकेच्या बाबतीत, म्हणजे तेही तुम्हाला सांगितलं एक सिक्वेन्स असतोय, तर तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे अंकाच्या बाबतीत. आणि अक्षराच्या बाबतीतसुद्धा त्यांच्यामध्ये एक सिक्वेन्स आहे, तर एक मालिका आहे, एक शृंखला आहे, तर ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर तशा पद्धतीनं हे प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात. याही टॉपिकच्या अनुषंगानं 2 किंवा 3 मार्काला प्रश्न विचारले जातात. तर याही टॉपिकची तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर बघा डायरेक्शन टेस्ट, म्हणजेच दिशा चाचणी. दिशा चाचणी हा जो टॉपिक आहे, तर यावर साहजिकच 2 क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला दिशा माहीत असणं गरजेचं आहे, कुठली दिशा कुठल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पायथागोरसचं प्रमेय हेही माहीत असणं गरजेचं आहे. याही अनुषंगानं प्रश्न विचारले जातात, तर तेही तुम्ही करा. या किंवा अगदी त्या अंशाच्या बाबतीतले सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकवर सुद्धा 2-1 मार्काला प्रश्न विचारतात. त्याचबरोबर कॅलेंडर म्हणजेच कालमापन चाचणी. याही टॉपिकवर 2-1 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर त्या अनुषंगानं त्या टॉपिकची तयारी करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर साहजिकच म्हणजे आपल्याला लीप वर्ष कोणतं आहे किंवा साधं वर्ष कोणतं आहे. ठीक आहे, वार काढायचा विचारला जातो यामध्ये. तर कशा पद्धतीने वेगवेगळे टेक्निक्स आहेत, तर त्याही अनुषंगानं मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. कशा पद्धतीनं त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. दिशा चाचणीच्या अनुषंगानं सुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि हे जे आहे ना, हे सरावानंच तुमचं लॉजिकल रिजनिंग हा जो टॉपिक आहे, हा जो सब्जेक्ट आहे, तर तुमचा सरावानंच तो कंप्लीट होणार आहे. जितका सराव कराल तितकं ते तुम्हाला चांगलं होणार आहे. त्याचबरोबर बघा सांकेतिक लिपी म्हणजे कोडिंग डिकोडिंग, हा टॉपिक सगळ्यात जास्त मार्काला विचारला जाऊ शकतो. तर सांकेतिक लिपी मध्ये मग त्यामध्ये समजा शब्दाऐवजी नवीन शब्दयोजना असेल, त्याचबरोबर यामध्ये विधान संकेत असेल, त्याचबरोबर शब्द संकेत असेल, किंवा त्यामध्ये शब्द अंक संकेत अशा पद्धतीचे, किंवा स्वराच्या संदर्भात वेगळा विचार करणारी लिपी, अशा वेगवेगळे त्याच्या टाईप्स आहेत. तर त्या अनुषंगानं तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. तर कशावरही प्रश्न विचारू शकतात. अक्षर असेल, अक्षर कोडिंग, अक्षरांक कोडिंग, विधान संकेत, स्वराच्या बाबतीत वेगळा विचार करणारी लिपी, तर त्याही अनुषंगानं प्रश्न साधारणतः 4-1 क्वेश्चन ह्या कोडिंग डिकोडिंगवर विचारतात. तर या टॉपिकची तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करणं हे निश्चितच गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा स्कोर हा जो लॉजिकल रिजनिंगचा जो सब्जेक्ट आहे, तर हा 40 मार्काला आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याची संधी आहे. ठीक आहे, कारण हा जो अभ्यास आहे, म्हणजे एकदा त्याचे ट्रिक्स लक्षात आली, कशा पद्धतीने कोणता क्वेश्चन सोडवायचा हे जर तुमच्या लक्षात आलं, तर तुम्ही जे काही उत्तर आहे तर योग्य असे काढू शकता, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच असा फायदा होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतरचा टॉपिक बघा नातेसंबंध. या नातेसंबंधावर सुद्धा क्वेश्चन विचारतात. एखादा क्वेश्चन हा प्रत्येक बॅचला असतोय,
तर यामध्ये याही टॉपिकचा तुम्ही अभ्यास करू शकता. थोडक्यात जे नातेसंबंध शोधत असताना ज्या व्यक्तीचं नातं विचारलं आहे आणि जे नातं विचारलं आहे त्यामध्ये काय करायचं, आपणच हे आहे आणि आपलं नातं काढायचं. साहजिकच तुम्हाला त्या ज्याचं नातं विचारलं आहे, जे नातं विचारलं आहे ते तुम्हाला समजून जाईल. त्या ठिकाणी आपणच आहोत, आपलंच नातं काढायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्या प्रश्नाकडे बघा, निश्चितच तो प्रश्न तुम्हाला सॉल्व होऊन जाईल. त्याचबरोबर बघा, कूट प्रश्नाच्या अनुषंगानं काय प्रश्न विचारतात, तर त्याही अनुषंगानं बघा, साधारणतः 2-3 क्वेश्चन हे कूट प्रश्नाच्या वर विचारू शकतात. तर त्याचीही तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करा. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, ह्याच्यामध्ये तक्ता वाचन यामध्ये तक्ता एखादा दिला जातो आणि त्यामध्ये आपल्याला त्या तक्त्याच्या अनुषंगानं उत्तर हे काढायचे असतात. तर त्याही बाबतीतले जे काही प्रश्न आहे तर तेही तुम्ही कशा पद्धतीने सोडवायचे, काय करायचं, तर ते तुम्ही बघू शकता. याही बाबतीत आपण विद्यार्थ्यांना काय ट्रिक्स दिलेले आहेत तर तेही तुम्ही बघू शकता. ठीक आहे. हा तक्ता वाचन हा टॉपिक महत्त्वाचा आहे. 5 क्वेश्चन ह्या एक तक्ता दिला जातो, 4 ते 5 प्रश्न ह्या तक्त्यावर विचारले जातात. त्या अनुषंगाने ह्याची तयारी करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, अजून एक ह्याच्यामधला महत्त्वाचा टॉपिक जो 4 ते 5 मार्काला विचारला जातो, तर्क आणि अनुमान. साहजिकच ह्यामध्ये मार्काच्या बाबतीत प्रत्येक टॉपिकमध्ये कमी जास्त होऊ शकतं, प्रत्येक बॅचच्या अनुषंगाने होऊ शकतं. 40 मार्काला हा लॉजिकल रिझनिंग हा 5 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तो सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे, यामधले जे प्रश्न आहेत तर ते 4-1 मार्काला विचारले जातात. ठीक आहे. त्यामध्ये वर विधान दिलं जातं, त्याच्याखाली अनुमान दिलं जातं आणि त्याच्याखाली 4 पर्याय दिले जातात. तर त्या आपल्याला जे विधान आहे तर त्या विधानाच्या अनुषंगाने फेन आकृती काढावी लागेल आणि ते अनुमानाची पडताळणी करावी लागेल त्या फेन आकृतीच्या अनुषंगानं. ठीक आहे. आणि मग त्या पर्यायामधलं आपल्याला योग्य उत्तराकडे जायचं आहे तर ते तुमचं उत्तर तशा पद्धतीनं बरोबर येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं हा जो लॉजिकल रिझनिंग हा जो टॉपिक आहे, जर समजा तुम्ही याकडे लक्ष दिलं तर यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्क मिळू शकतात. ठीक आहे. तर तुम्ही तशा पद्धतीनं तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा सब्जेक्ट जो आहे तो कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर कारणमीमांसा, लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग हा थोडक्यात लॉच्या अनुषंगानं आहे. तर सुरुवातीला आपण कायदेशीर योग्यता या अनुषंगानं कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते बघूया. तर यामध्ये राज्यघटनेच्या अनुषंगानं प्रश्न विचारतात. त्याचबरोबर लिगल मॅक्झिम याच्या अनुषंगानं प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. राज्यघटनेच्या अनुषंगाचा विचार करायचा म्हटला तर राज्यघटनेची जी काय राज्यघटना लागू झाली कधी, हा प्रश्न 3 इयरच्या विद्यार्थ्यांना विचारलेला. ती अंमलात कधी आली. ठीक आहे. त्याचबरोबर जो काय सरनामा आहे तर तो कोणी लिहिला असेल याबाबतीत प्रश्न विचारू शकतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत. त्याचबरोबर राज्यघटनेचे जी फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत तर त्याही अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलं आहे, घटनादुरुस्तीची कल्पना कोणत्या देशात, म्हणजे जे काय वैशिष्ट्य आहे तर ते कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलं आहे तर याच्या संदर्भानं प्रश्न विचारू शकतात. तर त्याचीही तुम्ही तितकीच तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वाचं जे अवलोकन आहे किंवा मार्गदर्शक तत्त्व कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे तर याही बाबतीत प्रश्न विचारतात. तर तेही आपण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, यामध्ये आणीबाणीची संकल्पना असेल तर ती कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे तर या बाबतीतही प्रश्न विचारू शकतात. तर त्यानंतरचा विचार करायचा म्हटला मूलभूत हक्क.
फंडामेंटल राईट. तर मूलभूत हक्क मग त्यामध्ये समतेचे अधिकार असतील, त्यामध्ये स्वातंत्र्याचे अधिकार असतील, त्यानंतर शोषणाविरुद्धचे अधिकार असतील, धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार असतील किंवा शिक्षण आणि संस्कृती जपण्याचे जे काय अधिकार आहेत, तर याही अनुषंगानं प्रश्न विचारतात. तर आता लास्ट टाईम 3 इयरच्या विद्यार्थ्यांना शिक्षण 23 म्हणजे शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे तर त्याच्या अनुषंगानं प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर तेही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनटचॅबिलिटीचा जो काही प्रश्न आहे तर तोही विचारलेला कलम 17. त्याचबरोबर कलम 16 देखील एका बॅचला विचारलेला. ठीक आहे, तर हे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे राज्य आहे तर ते धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर आधारित कोणत्याही पद्धतीचा भेदभाव करत नाही. तर हे आर्टिकल 15 याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे काही प्रश्न आहेत तर ते तुम्ही बघू शकता. जे काही वेगवेगळे जे मूलभूत अधिकार आहेत तर त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता, ज्याचा तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये फायदा होईल. त्याचनंतर मार्गदर्शक तत्त्वे जे काय समजा समान नागरी कायदा या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे किंवा साधारणतः कलम 48 आहे किंवा जे काय कलम 43 आहे, ही जे काही महत्त्वाची कलम आहेत तर ती तुम्ही बघू शकता. त्यानंतर मूलभूत कर्तव्याची शिफारस कोणत्या समितीने केली, मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली, सुरुवातीला मूलभूत कर्तव्य किती होती, 10 होती, त्यानंतर 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं. तर ते 11वं जे मूलभूत कर्तव्य आहेत तर ते कोणत्या ह्याच्या अनुषंगानं कुठल्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने त्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं, तर हेही विचारतात. तर तेही बघा. त्याचबरोबर भारतीय संसदेचा विचार करायचा झाला तर भारतीय संसदेमध्ये 3 घटक येतात: राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. राष्ट्रपतीच्या बाबतीत त्यांची पात्रतेच्या अनुषंगानं काय प्रश्न विचारू शकतात, त्यांचे जे राईट्स आहेत तर त्या राईट्सच्या अनुषंगानं काय प्रश्न विचारतात, आणीबाणीच्या मध्ये त्यांचे काय अधिकार आहेत त्याही अनुषंगानं प्रश्न विचारतात. तर ते तुम्ही बघा. त्याचबरोबर जी काय लोकसभा आहे, लोकसभेच्या बाबतीत मग त्यामध्ये जे काही अधिवेशन असेल, लोकसभेचा कार्यकाल असेल, लोकसभेच्या सभासदांचा कार्यकाल असेल, या बाबतीत प्रश्न विचारतात. त्याचबरोबर राज्यसभेच्या बाबतीत सुद्धा तशाच पद्धतीचे प्रश्न विचारतात. राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राज्यसभेचा कार्यकाल हा कायमस्वरूपीचा असतो, पण राज्यसभेचा जो सभासद आहे तर त्याचा कार्यकाल हा 7 वर्षाचा. कारण त्या राज्यसभेमध्ये जर 2 वर्षांनी 1/3 रिटायर होतात आणि त्याच जागी तितकेच नव्यानं भरले जातात. तर अशा पद्धतीनं ते राज्यसभेमध्ये होत असते. तर राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किती वय कंप्लीट केलं पाहिजे, लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किती वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे, या बाबतीत प्रश्न विचारू शकतात. राष्ट्रपती होण्यासाठी वयाच्या बाबतीत किती वर्षानंतर होऊ शकतं आणि किती म्हणजे रिटायरमेंटचं एज. जे काय बाकीच्या गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत तर ज्या महत्त्वाच्या भारतातील ज्या पोस्ट आहेत तर त्या बाबतीत रिटायरमेंटच्या बाबतीत प्रश्न विचारतात. तर तेही बघूया. ठीक आहे, तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल असेल तर हे वयाच्या 35 वर्षानंतर ते होऊ शकतात. ठीक आहे, तर तेही बघणं गरजेचं आहे, तेही वाचणं गरजेचं आहे, त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट याही अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्यासाठी काय पात्रता, त्याचबरोबर त्यांचा कार्यकाल, मग सांगितले रिटायरमेंटचे एज. जर सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश असेल तर तो 65 वर्षापर्यंत काम करू शकतो, पण तो जर हायकोर्टात असेल तर तो वयाच्या 62व्या वर्षापर्यंत काम करू शकतो. ठीक आहे, आणि हे जे काही जजेस आहेत तर ते स्वइच्छेने रिझाईनसुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर बघा तसंच राज्याच्या बाबतीत विधानसभा असेल, त्याचबरोबर विधान परिषद असेल, या बाबतीत प्रश्न विचारू शकतात.
पंतप्रधानाच्या बाबतीत प्रश्न विचारतात, पंतप्रधानाचे अधिकार. त्याचबरोबर मुख्यमंत्र्याच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारू शकतात. विधानसभेमध्ये सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे, विधान परिषद असावी की नसावी हे कोण ठरवतं, याही बाबतीत प्रश्न विचारतात. तर त्याही अनुषंगानं तुम्ही ती तयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतर भारताचा नियंत्रक व महालेखापाल ऑडिटर जनरल याही बाबतीत तुम्ही वाचा, तर त्याही बाबतीत प्रश्न विचारतात. त्याचबरोबर लास्ट टाईम विचारलेला भारताचा म्हणजे आता लास्ट 3 इयरची जी परीक्षा झाली त्यामध्ये प्रश्न विचारलेला भारताचा प्रथम कायदा अधिकारी हा महान्यायवादी असतो आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तर ते तुम्ही बघा. राज्याचा प्रथम कायदा अधिकारी महाधिवक्ता असतो आहे. ठीक आहे. तर त्यांचं एजच्या बाबतीत म्हणजे कोण किती वर्षापर्यंत काम करू शकतो, तर अशा अनुषंगानं प्रश्न विचारू शकतात. तर त्याही बाबतीत तुम्ही बघा. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या बाबतीत जे लोकसेवा आयोगाचे जे सदस्य आहेत तर ते किती वयापर्यंत काम करू शकतात, रिटायरमेंटचं एज. त्याचबरोबर राज्य लोकसेवा आयोगाचे जे सदस्य आहेत तर त्यांचं रिटायरमेंटचं एज, याही बाबतीत प्रश्न विचारतात. त्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितलं आणीबाणी, मग ती राष्ट्रीय आणीबाणी असेल, राष्ट्रपती राजवट असेल किंवा आर्थिक आणीबाणी असेल, तर याच्या बाबतीत प्रश्न विचारू शकतात. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट आणि कलम 360 जे की आर्थिक आणीबाणी भारतात आतापर्यंत एकदासुद्धा लागलेली नाही आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. निवडणूक आयोग, तर राज्य निवडणूक आयोग असेल किंवा राष्ट्रीय निवडणूक आयोग असेल तर त्याचे जे सदस्य आहेत तर त्यांचा रिटायरमेंटचा कालावधी किंवा किती वर्षापर्यंत बघा. ते त्यांच्यामध्ये अशी सिस्टीम आहे, सलग 6 वर्ष तर करू शकतात किंवा वयाची 65 वर्ष. हे कधी केंद्रात, राज्यामध्ये सलग 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष होईपर्यंत ते जॉब करू शकतात, ते त्या पदाचा भार सांभाळू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. तर त्याचबरोबर जे वेगवेगळी पदं आहेत तर त्या बाबतीत किती वर्षानंतर ते मिळतात, राज्यपाल किती वर्षानंतर होऊ शकतो, विधान परिषद सदस्य किती वर्षानंतर होऊ शकतो. त्याचबरोबर जे वेगवेगळी जी महत्त्वाची पदं आहेत त्यांचं रिटायरमेंटचं वेज विचारू शकतात. कोण कुणाला शपथ देतो, कोण कुणाला राजीनामा देतो, त्याही बाबतीत प्रश्न विचारतात. त्याचबरोबर ज्या काय ॲमेंडमेंट आहेत, ज्या काही घटना दुरुस्ती आहेत तर त्याच्या बाबतीत प्रश्न विचारतात. तर तेही तुम्ही बघा, तेही तुम्ही वाचा. ठीक आहे. वेगवेगळ्या मग समजा 42वी घटना दुरुस्ती असेल किंवा 61वी घटना दुरुस्ती असेल. ठीक आहे. तर हे प्रश्न विचारतात. 52वी घटना दुरुस्ती असेल, 73वी घटना दुरुस्ती असेल, 74वी घटना दुरुस्ती असेल. ह्या ज्या काही घटना दुरुस्ती आहेत तर ह्या महत्त्वाच्या आहेत. तर या बाबतीत प्रश्न विचारू शकतात. तर तुम्ही तशा पद्धतीनं तयारी करणं गरजेचं आहे. लिगल मॅगझिनचा विचार करायचा म्हणला तर एखादा लिगल मॅगझिन देणार, त्याचा खाली अर्थ देणार, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील. किंवा समजा प्रिन्सिपल आणि फॅक्ट अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील. पण ते जे तत्व असतं हे लिगल मॅगझिन एखादं असते. ठीक आहे. आता लास्ट टाईमला फॉलेंटी नॉन फेटी इंजुरिया या बाबतीत प्रश्न विचारलेला, वर कायदेशीर तत्व होतं, खाली वस्तुस्थिती होती. तर खाली 4 पर्याय दिलेले त्याच्याखाली, तर त्या 4 पर्यायामधनं आपल्याला योग्य पर्याय हा निवडायचा असतो आहे. ठीक आहे. तर लिगल मॅगझिन जे काही तत्व ज्यांनी समजा जर एखाद्या विद्यार्थ्यांनी काही पुस्तक घेतलं असेल आपलं तर त्यामधले तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. तर लिगल मॅगझिनच्या अनुषंगानं 3 इक्वेशन पडतात. ह्या राज्यघटनेच्या अनुषंगानं 17-18 साहजिकच तितके इक्वेशन हे पडू शकतात. तर त्याचीही तुम्ही तयारी करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये बाकीचे सुद्धा कायदे आहेत तर त्या कायद्याच्या अनुषंगानं सुद्धा काही प्रश्न हे विचारले जातात. तर त्याची पण तयारी कशा पद्धतीने करायची तर हे सगळं मी तुम्हाला ह्याच्यामध्येच सांगणार आहे. तर बघा, यामध्ये तुमचं जे लिगल रिझनिंग आहे हा जो घटक आहे तर 50 मार्काला विचारला जातो, 40 मार्काला विचारला जातो.
तर साधारणतः 18 क्वेश्चन ह्याच्यावर विचारले जातात. राज्यघटनेवर, ह्या लिगल मॅगझिनवर 4 क्वेश्चन विचारले जातात. राहिला विषय कायदेशीर कारणमीमांसा म्हणजे तुमचे हे जे प्रिन्सिपल आणि फॅक्टचे क्वेश्चन, कायदेशीर तत्व व वस्तुस्थिती काय केलं जातं बघा ह्या क्वेश्चनमध्ये. तर साधारणतः हे जे सुद्धा 10-12 क्वेश्चन विचारले जातात. कायदेशीर तत्व आणि वस्तुस्थिती. कायदेशीर तत्वमध्ये वर कायदा दिला जातो आणि तो एक्सप्लेन केला जातो. खाली एक घटना दिली जाते. वस्तुस्थिती म्हणजे काय, घटना दिली जाते एक. तर आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिले जातात. वर कायदा दिला जातो, त्याच्या खाली घटना दिली जाते आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिले जातात. आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, तर कायदा सोडायचा नाही, वस्तुस्थिती बघायची आणि कायद्याच्या अनुषंगानं खालीलपैकी कुठला पर्याय हा योग्य राहील तर ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, कायदा सोडायचा नाही, कायदेशीर तत्व तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, वस्तुस्थिती तुम्ही वाचणं गरजेचं आहे. वस्तुस्थिती वाचल्यानंतर त्यामध्ये खाली जे पर्याय आहेत तर ते 4 पर्यायाच्या अनुषंगाने आपल्याला वर कायदेशीर तत्वाच्या बाबतीत खालील 4 पर्यायापैकी कोणतं जो ऑप्शन आहे तर तो योग्य ठरेल तर ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही तशा पद्धतीनं ते करू शकता. ठीक आहे. त्यानंतर हे मग तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत प्रश्न विचारतात, कायदेशीर तत्व आणि वस्तुस्थितीच्या बाबतीत. त्याचबरोबर IPCच्या बाबतीत काय प्रश्न विचारतील, त्याचबरोबर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट याच्या बाबतीत काय प्रश्न विचारतील, मग कराराच्या बाबतीत. ठीक आहे. त्याचबरोबर लॉ ऑफ टॉर्ट, बघा सगळ्याच कायद्याच्या अनुषंगानं, इंडियन पिनल कोड, लॉ ऑफ टॉर्ट, त्याचबरोबर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, हे जे कायदे आहेत तर या कायद्याच्या अनुषंगानं या कायदेशीर तत्व आणि वस्तुस्थिती यामध्ये प्रश्न विचारतात. तर तुम्हाला या पद्धतीच्या प्रश्नाचा सराव करणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित असा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर काही जजमेंट असतील तर तेही तुम्ही बघा, जे काही महत्त्वाचे आहेत. जर समजा तुमच्याकडे आपलं बुक असेल तर त्या बुकमध्ये काही जजमेंट दिलेले आहेत तर ते वाचा, जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चित असा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतरचा टॉपिक बघा, इंग्लिश. हाही टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा जो टॉपिक आहे तर तो 5 इयरच्या विद्यार्थ्यांना तो 30 मार्काला विचारला जातो. ठीक आहे, 30 मार्काला. तर ह्याची तयारी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे तर ते बघूया. जो ग्रामरचा भाग आहे, मग ग्रामरच्या बाबतीत तुम्हाला सांगतो कुठलं ग्रामर करायचं आहे. त्यामध्ये चेंज दी व्हॉइस, यावर 2 ते 3 प्रश्न विचारतात. त्याचबरोबर चेंज द डिग्री, यावर 1-2 प्रश्न विचारतात. त्याचबरोबर ॲड अ क्वेश्चन टॅग, यावर एखादा प्रश्न विचारतात. हे ग्रामरचा भाग झाला. आर्टिकलवर 2-3 प्रश्न विचारतात. त्यानंतर प्रिपोजिशन, वर 2-3 प्रश्न विचारतात. तर चेंज व्हॉइसची चांगल्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. चेंज द डिग्रीची चांगल्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. क्वेश्चन टॅग असेल, आर्टिकल असेल, प्रिपोजिशन असेल, तर हा ग्रामरचा भाग आहे. हा तुम्हाला ह्याची तयारी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, तर यावरही प्रश्न विचारतात. तर त्याचीही तुम्हाला त्याच पद्धतीनं तयारी करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, यामध्ये होकॅबलरीच्या बाबतीत भरपूर प्रश्न विचारते. तर त्या होकॅबलरीची तयारी तुम्ही आत्तापासूनच केली पाहिजे आणि
समजा समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा इडिझोम अँड फ्रेजेस असतील, ह्याची तयारी तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करणं गरजेचं आहे. कारण ह्या व्होकॅब्युलरीच्या बाबतीत 2-2, 3-3 प्रश्न हे विचारले जातात. म्हणजे 3 सिनोनिम, 3 अँटोनिम, 3 वन वर्ड सबस्टिट्यूशन, 3 इडिझोम अँड फ्रेजेस अशा पद्धतीने विचारतील किंवा 2-2 विचारतील. पण यामध्ये तुम्हाला मार्क्स घेण्याची संधी आहेत. आता तुम्ही ह्याची तयारी करत असताना काय करायचं आहे, तर दररोज काही ठराविक शब्द, आज जरी समजा तुम्ही आपलं बुक जर घेतलं असेल तर त्या बुकमध्ये वेगवेगळे समानार्थी शब्द दिलेले आहेत, विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेले आहेत, इडिझोम फ्रेजेस दिलेले आहेत. तर ह्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. काही ठराविक शब्द दररोज जर वाचले तर त्याचा तुम्हाला निश्चित असा फायदा होईल परीक्षेमध्ये. आणि जर समजा ह्याच्यामध्ये स्कोर वाढला तर निश्चितच तुम्हाला एकूण स्कोरमध्ये तुम्हाला त्याचा हा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे व्होकॅब्युलरीची तयारी करत असताना दररोज 20च मिनटं द्या. ते लिहा, ते वाचा, त्याचा तुम्हाला निश्चित असा फायदा हा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पॅसेज. पॅसेज तर 1 किंवा 2 पॅसेज हे विचारतात. त्या बॅचवर असते, काय बॅचला विचारतील, काय बॅचला विचारणार नाही आहेत. तर त्याही अनुषंगाने तुम्ही त्याची तयारी करणं हे गरजेचं आहे. क्लोज टेस्टच्या बाबतीतसुद्धा तसंच. त्यामध्ये 4 पर्याय गाळले जातात. तर त्यामध्ये कोणता पर्याय योग्य असेल तर ते आपल्याला शोधायचं असते. तर त्याही बाबतीत पॅसेज टाईपच असतात, पण त्यामधले शब्द गाळले जातात. तर ते आपल्याला शोधायचं असतं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा करेक्ट स्पेलिंगवर हा जो करेक्ट स्पेलिंग हा टॉपिक आहे, तर यावर्षी जास्त क्वेश्चन विचारले गेलेले 4-4 क्वेश्चन हे प्रत्येक बॅचला विचारले गेलेले आहेत. तर त्याही अनुषंगानं तुम्ही त्याची तयारी करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा निश्चित असा फायदा होऊन जाईल, निश्चित असा फायदा होईल. ठीक आहे. तर या संदर्भानं सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये काही ठराविक शब्द दिलेले आहेत, 2च पेजेस असतील. तर त्याची जरी समजा ते वाचले 2-4दा तरी त्या अनुषंगानं तुम्हाला 3-4 मार्कासाठी निश्चित असा फायदा होऊन जाईल. तेही तुम्ही बघू शकता, वाचू शकता. आणि जितका स्कोर कराल, म्हणजे जेवढं वाचाल तेवढं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे. जे काही व्याकरणाचा भाग असेल ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा. पॅसेजसुद्धा कशा पद्धतीने सोडवायचा तेही आपण लेक्चरमध्ये घेतो आहे, की कुठल्या ट्रिक्स वापरल्या पाहिजेत, तक्ता वाचन असेल, जे काय बाकीचे जे काय सगळे घटक असतील तर त्याच्या बाबतीत आपण तशा पद्धतीनं ते घेत असतो आहे. तर आणि जरी समजा तुम्ही तुमच्या लेवलला तयारी करत असाल, घरी तयारी करत असला, तरीही ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. आता हे तुम्हाला सांगितले कशावर, कुठल्या टॉपिकवर किती मार्काला प्रश्न विचारतात. तर साहजिकच त्याचा तुम्हाला निश्चित असा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतरचा टॉपिक बघा गणित. गणित हा टॉपिक जे काय 5 इयरचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 10 मार्काला आहे. तर यामध्ये कुठले कुठले हे बघा, तर त्याच्यावर प्रश्न विचारतात. नफा तोटा, सरासरी, काळ काम वेग, आणि आगगाडीच्या अनुषंगाने प्रश्न विचारते. बघा काय साधारणतः ठराविक मार्कालाच हा टॉपिक आहे, 10 मार्काला. त्यातले 5-6, 7-8 क्वेश्चन हे 7 क्वेश्चन वगैरे विचारतील. तुमच्या गणितामधले 3 क्वेश्चन हे लॉजिकल रिजनिंगमधलेच विचारतात. ठीक आहे. त्या बॅचनुसार असते. काय बॅचला 10च्या 10 विचारतील. नफा तोटा, लॉस अँड प्रॉफिटवर प्रश्न विचारतात 2-1. त्याचबरोबर ॲव्हरेज हा जो टॉपिक आहे त्याच्यावर विचारतात. आणि बाकीचा जो काळकाम वेग आहे, आगगाडी आणि वेग, स्पीड ह्याच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारतात. तर त्याचीही तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. हा टॉपिक जो आहे परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे.
तर त्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्क मिळून जातील. 12वीचे जे विद्यार्थी आहेत, जे सायन्स फॅकल्टी जे आहेत, त्यांना ऑलरेडी गणित हा विषय असतो आहे, त्याचा त्यांना निश्चित असा या परीक्षेमध्ये फायदा होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही 2 पुस्तकं आपली आहेत. तर ह्या लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शकमध्ये लॉ CETला जेवढा सिलेबस आहे, तर तो सर्व थेरॉटिकल स्वरूपात आहे आणि प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत. मग तो सामान्याने असेल, त्याचबरोबर इंग्रजी असेल, तार्किक विश्लेषण म्हणजे लॉजिकल रिझनिंग असेल, गणित असेल, हे जे सगळे टॉपिक आहेत परीक्षेसाठी, तर ते सगळे कवर आहेत आणि प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत. पाठीमागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर आहेत, त्याचबरोबर 2023चे मेमरी बेस्ड क्वेश्चनसुद्धा त्यामध्ये टाकलेले आहेत. तर ते तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच हे जे पुस्तक आहे, तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 18 सराव प्रश्नपत्रिका ह्या दिलेल्या आहेत सरावासाठी. तर ह्याची तुम्ही त्याचबरोबर पाठीमागच्या वर्षीच्या सुद्धा प्रश्नपत्रिका त्यामध्ये टाकलेल्या आहेत. मेमरी बेस्ड प्रश्नोत्तरेसुद्धा त्यामध्ये टाकलेले आहेत. सरावासाठी उपयोगाचं आहे. ठीक आहे. तर ही जी दोन्ही पुस्तकं आहेत, जर समजा कुठल्या विद्यार्थ्याला हवे असतील, तर ती तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील आणि 2 दिवसामध्ये मिळून जातील. जर समजा तुम्हाला हवे असतील, तर खाली जो नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि ती जी बुक्स आहेत, तर ती मागू शकता. हे आता आपण डिस्कस केलेलं ते सगळं या बुक्समध्ये आहेत. करेक्ट स्पेलिंग असतील किंवा व्होकॅब्युलरी असतील, फुल फॉर्म असतील, ठीक आहे, डे अँड डेट्स असतील, हे सगळं कॉन्स्टिट्यूशन असेल, ह्या सगळ्या बाबतीत ह्या पुस्तकामध्ये त्याचं मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये सिलेबसमध्ये पुस्तकामध्ये ते सर्व इन्क्लूड केलेलं आहे. तर ते तुम्ही रेफर करू शकता. जर हवे असतील तर खालील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपण लॉ CETचे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी क्लास आहे आपला. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास वगैरे लावायचा आहे, तर हे जे सगळे टॉपिक्स आहेत, सगळा जो सिलेबस आहे, तो आपण कवर करून घेतो आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण सिलेबस हा 2दा शिकवतो विद्यार्थ्यांना. लास्ट टाईम बॅच ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेला, तर त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण सिलेबस शिकवतो आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे. त्याचबरोबर लॉ CETला जेवढा सिलेबस आहे, त्याचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत, तर ते आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे. बघा, हे क्लासमध्ये देतो आहे. त्याचप्रमाणे बुक्स देखील देतो आहे. संपूर्ण सिलेबस शिकवतो आहे, मॉक टेस्ट देतो आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ जे लागतं लगेच रजिस्ट्रेशन केल्या विद्यार्थ्यांना लगेच ते आपण पाठवतो आहे. त्याचप्रमाणे बुकसुद्धा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केल्या लगेच डिस्पॅच करतो आहे. तर हे सर्व विद्यार्थ्यांना आपण देतो आहे आणि काही ठराविक नॉमिनल फीज आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडं क्लास लावायचा आहे, तर ते विद्यार्थी क्लास लावू शकतात. ते विद्यार्थी क्लाससाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना जरी समजा एखादं लेक्चर ऐकायचं असेल, डेमो लेक्चर, तरी त्या विद्यार्थी मला व्हॉट्सॲपला मेसेज करू शकतात. तुम्ही ते लेक्चर जॉईन करू शकता आणि तुम्ही त्यानंतर ठरवू शकता क्लास लावायचा आहे की नाही, किंवा अगदी तुम्ही माझ्याकडे क्लास लावलेल्या विद्यार्थ्याला विचारू शकता, कोणत्याही विद्यार्थ्याला कशा पद्धतीने शिकवलं जातं किंवा कशा पद्धतीनं तयारी करून घेतली जाते. तुम्हाला निश्चित असा योग्य प्रकारे तेही विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं माहिती देतील. ठीक आहे. तर हे सगळं लॉ CETला जेवढा सिलेबस आहे, त्या सिलेबसच्या अनुषंगानं कोणत्या टॉपिकला, कुठला सब्जेक्टला कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीनं त्या सब्जेक्टची तयारी केली पाहिजे, कशा पद्धतीनं त्या टॉपिकची तयारी केली पाहिजे, त्याच पद्धतीनं कुठला जो घटक आहे तर त्याला किती वेळ दिला पाहिजे, हे तुम्ही ठरवू शकता. पण बाकीचं जो कशा पद्धतीनं तयारी करायची, या सर्व बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याचप्रमाणे बुक्सच्या अनुषंगानं सुद्धा माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे क्रॅश कोर्सच्या अनुषंगानं सुद्धा माहिती दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास वगैरे लावायचा आहे,
खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि क्लास लावू शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार. तसेच लॉ CET बद्दल काही माहिती लागू द्या, काही अडचण आली तर खालील नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता किंवा कॉल करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे आभार. थँक्यू व्हेरी मच.